हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना पुन्हा कुटुंबाशी जोडण्याचं मोलाचं कार्य करणारे जनसेवक शिवाभाऊ पासलकर हे आज महाराष्ट्रभर परिचित नाव बनलेलं आहे। महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 1000हून अधिक हरवलेल्या व्यक्तींचा शोध लावून अनेक कुटुंबांना दिलासा दिलाय। पानशेत येथील मूळ रहिवासी असलेले शिवाभाऊ पासलकर सध्या पुण्यात स्थायिक असून समाजसेवेची जिद्द आणि ध्येय मनात ठेवून त्यांनी हे कार्य उभं केलंय। त्यांच्या कामाची सुरुवात एका वैयक्तिक प्रसंगातून झाली। त्यांच्या एका मित्राची बहीण अचानक बेपत्ता झाली होती। त्यावेळी त्यांनी स्वतः पुढाकार घेत शोध मोहीम राबवली आणि तिचा शोध लावण्यात यश मिळवलं। या घटनेनंतर त्यांनी हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचं कार्य आपल्या आयुष्याचं ध्येय बनवलं। शिवाभाऊ सोशल मीडियाचा प्रभावी वापर, विविध जिल्ह्यांतील स्वयंसेवकांचे जाळे, जनतेची मदत, सोशल मीडियाची मदत तसेच पोलीस प्रशासनाशी समन्वय साधत सतत शोध मोहीम राबवतात। हरवलेल्या व्यक्तींची माहिती मिळताच ते तातडीनं हालचाली सुरू करतात। अनेक वेळा रात्री दिवस अथक प्रयत्न करून त्यांनी हरवलेल्या व्यक्तींना सुरक्षित त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवलं आहे। विशेष म्हणजे हे सर्व कार्य ते कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता पूर्णपणे निस्वार्थी भावनेतून करतात। त्यांच्या या सेवेमुळे अनेक कुटुंबांना पुन्हा आपले हरवलेले सदस्य मिळाले असून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा शिवाभाऊंसाठीच मोठा सन्मान ठरतो। शिवाभाऊ पासलकर यांचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या या निस्वार्थ सेवेला सर्व स्तरांतून कौतुक मिळत आहे। भविष्यातही अधिक व्यापक पातळीवर हे कार्य करण्याचा त्यांचा मानस असून अधिकाधिक लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असं आवाहन त्यांनी केलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आरंभ पर्वचे प्रतिनिधी लक्ष्मण साबळे यांनी। सुरुवात आज एक माझ्या मित्राची बहीण हरवली होती आणि त्यावेळेस तिची आपल्याला जी बॉडी पाहिजे असते ती मिळाली नाही। त्या बॉडीची शासकीय नियमानुसार विल्हेवाट झाली। काही म्हणजे विचाराची देवाणघेवाण की त्यावेळेस फोन होते, मोबाईल नव्हता। मग त्यावेळेस ती बॉडी न मिळाल्यामुळे त्यावेळेस ठरवलं होतं की आपण एक ह्या मिसिंगवरती एक वेगळं काम करायचं। आणि त्यावेळेस नॉमिनी फक्त सुरुवात केली होती आणि हे सुरुवात करता 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 आता आपण महाराष्ट्रभर कधी पोहोचलो माझं मला कळलं नाही। आणि ह्या मिसिंगच्या कामात आता एवढं वातावरण महाराष्ट्रामध्ये चांगलं झालेलं आहे। एक महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप म्हणजे इतका छान मध्ये सगळेजण काम करतात। त्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत, राजकीय आहेत, सामाजिक आहेत, शैक्षिक आहेत, पत्रकार आहेत, अजून म्हणजे रिक्षावाल्यापासून भाजीवाल्यापासून लॉन्ड्रीवाल्यापासून प्रत्येक माणूस त्या ग्रुपला जोडलेला आहे, जॉईन झालेला आहे। असे 3-4 ग्रुप तयार केलेले आहेत। म्हणजे ग्रुप नंबर 1, 2, 3, 4 म्हणजे ह्याचं एवढं नेटवर्क तयार झाले, पूर्ण महाराष्ट्रभर नेटवर्क तयार झालेलं आहे। प्रेरणा म्हणजे कसं होतं, ज्याचं हरवतं त्याला कळतं की काय परिस्थिती असते। तर त्यामुळं त्यावेळेस मला स्वतः प्रेरणा मिळाली की आपण ह्यामध्ये या लोकांच्या सुखात नाही पण दुःखात जाऊन काम करायची मला ती सवय लागलेली आहे। त्याच्यामुळे मी रोज डेली म्हणजे एक दिवस असं होत नाही की मी व्यक्ती ती कुणाची आणून नाही दिली, असं होतच नाही। रोज एक व्यक्ती तरी आता आम्ही देतो आणि ग्रुपमधून तर 2-3 व्यक्ती हरवले आपण दिले जातात। नाही, अपयश तर 1-2 प्रकरण आहेत। एक लीला राठोड म्हणून एक आजी आहेत आणि काळाच्या एका तपासाला मी गोड नदी, शिरोर, दौंड, यवत, हडपसर आणि वाघोली ह्या परिसरात काल पूर्ण रात्री 12 वाजेपर्यंत होतो। एक संभाजी मोरे म्हणून काशीवाडीतून हरवलेले आहेत आणि ते अजून सापडत नाहीत। ते आम्हाला कॅमेरात दिसतात, ते 17-2ला मिसिंग झालेत आणि ते आम्हाला गोळीबार मैदानच्या कॅमेऱ्यात दिसतात, पण नंतर ते आहेत ना पुढे दिसत नाहीत। मग पूर्ण त्या आजूबाजूचे येरवडा असन, वाघोली असन, आपला ह्याचा परिसर असेल, कुठला कात्रचा परिसर असेल, हडपसर असेल, सासवड असेल, बारामती, संपूर्ण तो परिसर शोधून काढला, पण ते मोरे आजोबा मला अजूनच भेटले नाहीत। मग ते गेले कुठं? तसाच प्रकारे लीला राठोड आजी आहेत, त्या कात्रज घाटातनं मिसिंग होत्या, म्हणजे कोंढव्यातनं मिसिंग आहेत, कात्रज घाटात दिसतात त्या, म्हणजे त्या पुढे पण जाताना दिसत नाही, मागे येताना दिसत नाही, पण कात्रज घाटात दिसतात। मग त्या आजीसाठी तर आम्ही पार कोल्हापूर, सोलापूर, सांगली, मिरज, सातारा
पूर्ण मोठे मोठे बॅनर कटआउट लावले, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शोधायचा प्रयत्न केला. परत सर्व साताऱ्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, बस स्टॉप काही सोडलं नाही. मग त्या आजी महाराष्ट्रात एवढं शोधलं तरी आजी पण गेल्या पुढं. म्हणजे जसं आजोबा पण हे कुठे गेले, हे इतकं कधी कधी ना की म्हणजे खूप वाईट वाटतं की ही लोक आहेत पुढं. मग आता तरी पण आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप प्रयत्न करतो. आता ह्या घटना टाळण्यासाठी काय तर शैक्षणिक लहान मुलांच्या ज्या घटना होत्या ती शाळेमध्ये मुलं नाराज होतात, शाळेत शिक्षक ओरडला जातो म्हणून मुलांना सांगतात की उद्या समजा समजा मुलं चुकी होती वा वर्गाबरोबर काहीतरी होतं, शिक्षक सांगतात उद्या तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेतल्याशिवाय तुम्ही शाळेत यायचं नाही. आणि मग मुलगा काय करतो, मग घरी जातो, मग शिक्षकांनी सांगितलं उद्या आई वडिलांना घेतल्याशिवाय तुम्ही शाळेत यायचं नाही. मग तो काय करतो, मग बॅग बिग भरतो, आई वडिलांना सांगत नाही, आई वडिलांना सांगतो आई वडील मारतील, शाळेत जाऊ तर परत शिक्षक मारतील. मग तो मधला पर्याय निवडतो आणि मग बॅग बिग घेऊन त्याच ड्रेसच्या आधारे ड्रेस घेऊन आपला पुढे जसं ज्या रोड दिसेल त्या रोडने तो निघत असतो. मग त्यावेळेस आई वडील येतात, हे घटनाक्रम सांगतात, मग आपण सोशल मीडियावर डिझाईन व्हायरल करतो. मग ती मुलं आपल्या स्वारगेटला भेटतील, स्टेशनला भेटतील, नदीपात्राला भेटतील, कुठे ना कुठे दिसतील आणि सोशल मीडिया व्हायरल झाल्यावर ते आपल्याला ड्रेसच्या माध्यमातून हा बॅग आहे, स्कूलचा ड्रेस आहे, तर लगेच तो मुलगा पब्लिकला दिसून येतो. त्या आधारे आपल्याला ते मुलं मिळून जातं. मी पालकांना आवाहन करेल किंवा मुलांना एक आपल्या मित्रमैत्रीसारखी मुलांना समजून घ्या. शिक्षकांना पण सांगू किंवा मुलांना जरी आई वडिलांना नाहीपेक्षा डायरेक्ट वडिलांना कॉल करा आणि त्यांना बोलून घ्या मुलाच्या नकळत, आणि काय जे मुलगा चुकतो काय चुकतो त्याला समजून प्रेमाने सांगितलं तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आता ह्या 10-15 वर्षात 1000+ लोक आपण शोधून दिलेले आहेत. आणि मी एकट्याने नाही दिले, पूर्ण महाराष्ट्राने दिलेले आहेत, आपल्या ग्रुपने दिलेले आहेत, पब्लिकने दिलेले आहेत. आणि ह्या पब्लिक सपोर्ट शिवाय काही होऊ शकत नाही. मी एकटा फक्त निमित्त आहे आणि पब्लिकमुळेच 1000+ आपण लोक शोधून देण्यात आपल्याला यश प्राप्ती झालेली आहे. पुढचं उद्दिष्ट म्हणजे जास्तीत जास्त लोक आपल्याला जे हरवलेले आहेत किंवा कुठं लोक आज रोडला बसलेले असतात तर पब्लिकला पण मी एक आव्हान करेल किंवा कोण मिसिंग असेल तर त्यांचा फोटो आपल्याकडे पाठवा. काही काय करतात, हॉटेलमध्ये कामाला ठेवतात, वॉशिंग सेंटरला ठेवतात, माहिती आहे त्यांना हा माणूस मिसिंग आहे, त्याची कुठली आधार कार्ड घेत नाही, काय नाही, नंतर सगळं तपासात निष्पन्न झालं म्हणतात आम्हाला माहित नव्हतं. पण त्यांना जे हरवलेल्या लोकांना किंवा मिसिंग झालेल्या लोकांना, मुलं असतील, वयोवृद्ध असतील, कोण असतील, त्यांना ठेवून घेतात ना, त्यांची माहिती घ्या, जवळच्या नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवा की अशी व्यक्ती आमच्याकडे आली, त्यामुळे आपलं काम सोपं होईल. करतो, त्यांना समजून सांगतो. काही लोक आम्हाला शब्द देतात की आम्ही परत जाणार नाहीत, आणि आता एकदा मिसिंग झालेले लोक परत गेलेले नाही. पण हे जे मोरे आजोबा मला म्हटलं ना मागाशी, ते आजोबा 2 वेळा आणून दिलेले, तर ते वयामानानुसार गेलेले. ते यांचं जाण्याचं कारण म्हणजे वयामानानुसार. आणि काही जी मुलं गेल्यात ती रिटर्न आल्यात, त्यांना आम्ही समजून सांगितलेले, ते नाही गेले परत. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.